नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण आतापर्यंत बघितलेली जी विज्ञानाची सिरीज आहे त्या सिरीज मधला आज आपण अजून एक महत्वाचा भाग बघणार आहोत. तो भाग आहे आपली अस्थि संस्था. म्हणजे काय? आपली स्केलेटल सिस्टम. लक्षात ठेवा, हे स्केलेटन सिस्टम जे आहे ते म्हणजे काय? आपला जो सांगाडा असतो, बरोबर आहे. आकृती जे तुम्ही जी आकृती बघताय या आकृतीमध्ये तुम्हाला ते सांगाडा दिसून येईल. ते समजून घ्या तुम्ही, तो कशा पद्धतीनं आहे, कुठल्या कवटीचा भाग असेल किंवा धडाचा भाग असेल किंवा कमरेपासून खालचा भाग असेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या मुद्देसूदपणे सांगणार आहे. तर घाबरून जाण्यासारखं असं काही नाही. बघा, प्रत्येकाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. आता आपल्याला करायचंय कशासाठी, आपण काय उद्देश डोळ्यासमोर ठेवला, ह्या गोष्टी मॅटर करतात. बघा, केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे, बरोबर आहे. कोणतीही गोष्ट सहज शक्य आहे, पण सहज शक्य तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला वारंवार करता आणि त्या गोष्टीमधून काहीतरी शिकता. त्यावेळेसच तुम्ही कोणतीही गोष्ट सहजरित्या सिद्ध करू शकता. तर बघूया आज आपण बघूया अस्थि संस्था. कोणती सिस्टम? स्केलेटन सिस्टम. लक्षात ठेवा. बघा, शरीराला निश्चित आकार व आधार. काय? निश्चित आकार व आधार देऊन कसल्या नाजूक इंद्रियांचे संरक्षण. लक्षात आलं? नाजूक इंद्रियाचे संरक्षण करणारी जी संस्था असते त्या संस्थेला काय म्हणतात आपण? अस्थि संस्था. संरक्षण करणे या संस्थेला कसली संस्था? अस्थि संस्था म्हणतो आपण. लक्षात आलं? पुढे बघा, उदाहरण बघायचे काही. बघा, समजा उदाहरणामध्ये काय? मेंदू, बरोबर आहे, किंवा हृदय असेल किंवा फुफ्फुस असेल, असे वेगवेगळे घटक. हे ध्यानात ठेवा, सोपं आहे. मग ह्यांचं काय करते? रक्षण करते. कोण? हे अस्थि संस्था. असल्या घटकांचं, आपल्या जे नाजूक भाग आहेत शरीरातले, त्यांचं रक्षण करणं, याला आपण काय म्हणतो? अस्थि संस्था म्हणतो. बघा, जन्माच्या वेळी किती हाडं असतात आपल्या शरीरामध्ये? जन्मावेळी 270 हाडे. आणि व्यक्ती हळूहळू कसा प्रौढ होत गेला, म्हणजे प्रौढ म्हणजे हे व्यक्ती हळूहळू वाढ होत गेली शरीराची, आणि जेव्हा व्यक्ती प्रौढ होत जातो त्यावेळेस हाडे काय होतात? प्रौढ व्यक्ती त्याच्या शरीरात किती असतात हाडे? 206 हाडे. हे का? नंतर ही हाडे काय असतात? ही 270 हाडे हळूहळू एकत्रित येऊन जोडली जातात आणि शेवटी किती हाडे उरतात? 206 हाडे असतात मानवी शरीरात उरलेले. लक्षात आलं? महत्वाचे पॉइंट परीक्षेला विचारले जाते, लक्षात ठेवा. बघा, सगळ्या शरीरांचा आकार हा कसा असतो? वेगळा असतो. हे काय करतात? आधार देण्याचं काम करतात आणि हे एकत्रित येऊन एक सापळा तयार करतात, आणि हे काय होतं? हा सापळा आपल्या शरीराचा आकार ठरवतो नंतर. लक्षात आलं? लक्षात आलं का? सोपं आहे, ध्यान ठेवा, गडबड करू नका. पुढे बघा. पुढे बघा, शरीरात असलेली सगळे हाडे आणि खुर्च्या हे मिळून काय होते? शरीराची नंतर शरीरातील अस्थि संस्थेची काय होते? रचना होते.
काय होते, शरीरातील अस्थिसंस्था जी असते त्या अस्थिसंस्थेची रचना होते. लक्षात आलं. पुढे बघा आता आपण रचना सुद्धा बघणार आहोत त्यांची. हाडाची रचना जी असते मुख्यतः दोन घटकांनी बनलेली असते. हाडांची रचना दोन घटकांनी बनते. मुख्यतः दोन घटकांनी बनते. कोणते? जैविक घटक असतील आणि अजैविक घटक असतील. लक्षात ठेवा, सोपा आहे. जैविक आणि अजैविक या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आता जैविक म्हणजे कसे बघा इकडे, ज्या आपल्या अस्थिपेशी काय असतात हे जैविक असतात बघा. अस्थिपेशी जैविक असतात. हे लक्षात ठेवा, कारण त्या परीक्षेला काय विचार माहित नाही आपल्याला, म्हणून ध्यान ठेवलेलं कधी बी बरं. बघा हाड कशाची बनतात, कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा कॅल्शियम फॉस्फेट असेल, खनिज असेल, क्षार असेल. अजैविक पदार्थापासून काय बनतात, आपली हाडं बनतात. लक्षात आलं. पुढे बघा काय काय, कॅल्शियम कार्बोनेट किंवा क्षार, हे लक्षात ठेवा, सोपं आहे, घाबरू नका. आता प्रत्येक गोष्टी सांगतो ह्याच्यापासून आपले हाडं बनतात आपली. लक्षात ठेवा, हे जे कॅल्शियम असते या कॅल्शियममुळे हाडांना काय येते, मजबूती येते. हाडांना मजबूती येते या कॅल्शियममुळे. लक्षात ठेवा, सोपं आहे. आणि हे हाडं कशी असतात, छिद्रमय आणि पोकळ. हाडे कशी असतात, छिद्रमय आणि पोकळीयुक्त. छिद्रमय आणि पोकळीयुक्त असतात हाडे. लक्षात आलं. बघा इकडे छिद्रमय, आता हे हाड आहे समजा हे हाड आहे आणि ह्याच्या आतला जो भाग असतो, बांबूचं हे बघितले किंवा आपली बासरी, त्या बासरी जशी पोंग असते ना तशा टाईप मध्ये आपली हाडं असतात. लक्षात आलं. म्हणजे काय, आतमधून पोंग असतो, त्याच्यामध्ये छिद्र असतं. पोकळीमध्ये ना मगज असते, त्या मगजास काय म्हणतात, अस्थि मज्जा असे म्हणतात. लक्षात आलं, अस्थि मज्जा. लक्षात ठेवा, सोपा पॉईंट म्हणतात. सोपा पॉईंट आहे, लक्षात ठेवा, पण महत्वाचा पॉईंट आहे. बरोबर. पुढे बघा आता, ह्या मगज, हा जो मगज आहे या मगजामध्ये काय होतात, आरबीसी आणि डब्ल्यूबीसी तयार होतात. ह्याच्यात काय होतात, आरबीसी अँड डब्ल्यूबीसी तयार होतात. लक्षात ठेवा, सोपं सांगावं. बघा इथंपर्यंत भाग तुम्हाला समजलाय. मग कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थितरित्या समजून सांगतो. कुठून काय सांगायला, कसं सांगायला हे ध्यानात ठेवा, म्हणजे तुम्हाला काय नाही इझिली लक्षात येईल. मग कोणती गोष्ट घ्यायची कोणती गोष्ट न घ्यायची हे तुम्ही ठरवायचे. बरोबर. व्यवस्थितरित्या शिकवायला व्यवस्थित ध्यान द्या. बघा तुम्हाला मी इथं काय केलं, आपल्या शरीरात मग जे वेगवेगळे अवयव आहेत ना त्याच्यामध्ये कुठं किती हाडं असतात बघा. आता हे डोक्यांची हाड आहे. डोकं म्हणलं की आपलं खोपडा आलं. बरोबर आहे. या खोपडीमध्ये किती हाडं आहेत बघा. आता इकडे मग ह्याच्यात कुठल्या भागात किती अवयव किती हाडं आहेत ते सांगतो मी तुम्हाला. किती, 22 हाडं. 22 हाडं असतात. बरोबर. मग ह्या 22 हाडात ब्रेन बॉक्स जे असते आपला, ह्या ब्रेन बॉक्स मध्ये किती हाडं असतात, 8 हाडं असतात. 8. आणि बाकीचे उर्वरित किती, 8 म्हणजे 22 मधून 8 गेले, उरले 14. हे 14 हाडं कुठं असतात, जे आपलं थोबडा असते, म्हणजे हे पुढचा भाग चेहरा. चेहऱ्यामध्ये किती, 14. हे लक्षात ठेवा. म्हणजे ब्रेन बॉक्स मध्ये 8 आणि चेहरा, हे ब्रेन बॉक्स म्हणजे हे भाग आपला, हा भाग झाला. आणि चेहरा समोरचा हा जो पुढचा भाग आहे याच्यामध्ये 14 हाडे आहेत. बघा आता कान, हे कानाचे हाड टोटल किती हाडं असतात, 6 हाडे असतात. आणि हे म्हणजे काय, प्रत्येकी 3-3. प्रत्येक कानामध्ये, या कानात 3, या कानात 3, 3-3 हाडे. लक्षात आलं. बघा आपलं धड जे असतंय, ह्या धडामध्ये, बरोबर आहे, या धडामध्ये किती हाडं असतात बघा. मनका असते का नाही, हे हा जो पाठीचा मनका असतो पूर्ण खाली, या मनक्यामध्ये किती असतात, 33.
33 हाड बरोबर. आणि हे वक्ष जो असतो तिथे किती असतात? एक. किती? एक. म्हणजे वक्ष जो असतो तिथे एक, वक्षात एक. आणि बरगड्या हे जे असतात, हे बरगड्या जे आपल्या फुफ्साला कव्हर करणारे हे जे बरगड्या असतात, या 24 असतात. लक्षात ठेवा. सोपा आहे, घाबरून जाऊ नका. इथं सिंपल सांगाल, कुठं किती हाड आहे इथं काय नाही, ध्यान ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. आता हात आहे तर ह्या हाताची हाडं किती टोटल? हे हात मला की सगळा झाला. आता हात तर माहिती आहे तुम्हाला. या हातामध्ये 60 हाड आहेत. किती? 60 हाड. आणि पायात सुद्धा 60च हाड आहेत. हातात 60, पायात 60. लक्षात आलं? धडातील हाड मणक्यात 33, वक्षामध्ये एक, वक्षस्थळ ज्याला म्हणतो आपण त्याच्यात एक, बरगड्या 24, कानात 6, प्रत्येक कानात 3-3. आणि आपल्या डोक्याची हाड किती आहेत? 22. म्हणजे ब्रेन बॉक्स मध्ये 8 आणि चेहऱ्यावरती 14 हाड. लक्षात ठेवा. बघा, आपली मानवी अस्थिसंस्था जी आहे ती कशा 2 भागात विभागली जाते. किती? 2 अस्थिसंस्था 2 भागात विभागली जाते. लक्षात आलं? पहिला कोणता? अक्षीय सांगाडा. अक्षीय सांगाडा. आणि दुसरा कोणता? उपांग सांगाडा. सोपं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला अक्षीय सांगाड्यात मग काय आणि उपांग सांगाड्यामध्ये काय हे सगळं सांगतो. बघा, या अक्षीय सांगाड्यामध्ये काय? कवटी असेल, छातीचा पिंजरा असेल. लक्षात ठेवा, कवटी, छातीचा पिंजरा, हे असे भाग. आणि उपांग सांगाडा म्हणजे हात, पाय. बघा, अक्षीय सांगाड्यात म्हणजे काय? कवटी, छातीचा पिंजरा किंवा पाठीचा कणा हे असे भाग असतात. आणि उपांग सांगाड्यामध्ये हात, पाय यांचा उपांग सांगाडा असतो. लक्षात ठेवा, अशा अवयवांचा. हे अक्षीय सांगाडा जे असते हे आपल्या शरीराच्या मध्य भागातून जी रेषा जाणारी असते याच्या भोवती मध्यभागी धरून असतात. आणि उपांग सांगाडा जो असतो यांच्या भोवती जे मध्य भागातून जी जाणारी रेषा असते ते त्याच्या बाजूंच्या हाडांना मिळून तयार झालेले असतात. लक्षात आलं? लक्षात आहे? सोपं आहे, सिंपल आहे, ध्यान ठेवा. पुढे सांगतो मी तुम्हाला. अक्षीय सांगाडा बघू आणि उपांग सांगाडा यांचे एक एक भाग बघू. आता बघा, हा अक्षीय सांगाडा जो असतो ह्याच्यात काय काय? कवटी असेल, छातीचा पिंजरा असेल किंवा पाठीचा कणा असेल. ह्या 3 पासून काय बनतो? अक्षीय सांगाडा तयार होतो. बरोबर आहे? त्यातलीच बघा कवटी. कवटी काय किती हाडांची असते? कवटीमध्ये किती हाडं असतात? टोटल 22 हाडं. बरोबर. 8 हाडं कशामध्ये? ह्या कवटीमध्ये. आणि 14 हाडं कुठं? या चेहऱ्यामध्ये असतात. 22 हाडे कवटीत, 14 आणि चेहऱ्यावर कवटीत 8 आणि चेहऱ्यावर 14 हाडं. लक्षात आलं? बघा पुढे, हिची हाडं कशी असतात? हा कारण सपाट आणि मजबूत. हाडे सपाट व मजबूत. बरोबर. आणि या कवटीमधील खालच्या जबड्याचा भाग कोणता? जबड्याचा खालचा भाग सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. हा भाग सोडून कुठला? आपला हा जो जबडा असतो, आपल्याला वाटतं आपलं पूर्ण चेहरा होतो, पण फक्त आपल्या हा जबड्याचा खालचाच भाग काय होतो? हलत असतो. बाकी काहीही हाडांची हालचाल होत नाही कवटीमध्ये. लक्षात ठेवा, सोपं आहे. पुढे बघा, आता आपण काय बघू? छातीचा पिंजरा बघू. रिब केज. बघा, छातीचा पिंजरा. बघा,
छातीच्या आतमध्ये जो पिंजऱ्यासारखा भाग असतो त्याला काय म्हणतात? छातीचा पिंजरा असे म्हणतात. पिंजऱ्यासारखा भाग असतो त्याला छातीचा पिंजरा असा म्हणतात. पिंजऱ्या सारखी रचना असलेला भाग, हे लक्षात ठेवा. यास काय म्हणतात? छातीचा पिंजरा म्हणतात. हे ध्यान ठेवा, सोपं आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कसं, आता आकृती तुम्ही बघितल्या, आकृतीमध्ये ही जी आकृती आहे ही आकृती कशी आहे? छातीच्या पिंजऱ्याची आकृती आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास 12 जोड्या दिसून येत आहेत. त्याच्या भोवताल हा जो उभा चपटा पट्टा आहे याच्या भोवताल 12 गोल राऊंड शेप आकार दिसतोय तुम्हाला हाडांचा. या 12 जोड्या आहेत, लक्षात ठेवा. आणि टोटल 12 दोन्ही 24 हाडे होतात, लक्षात ठेवा. बघा, हे छातीत जे उभे चपटे हाड आहे, उभे चपटे हाड जे आहे हे जे उभे चपटे हाड दिसून येतं छातीत, त्या उभ्या चपट्या हाडाला काय म्हणतात? उरोस्थी म्हणतात. काय म्हणतात? उरोस्थी. म्हणजे हे उरामध्ये स्थिर असते, बरोबर आहे. उरामध्ये स्थिर म्हणजे उरोस्थी म्हणतात त्याला. आणि याच्या भोवताल किती? 12 जोड्या असतात. कशांच्या? 12 जोड्या ह्याच्या भोवताल, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत. बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात त्याच्या भोवती, लक्षात ठेवा. 12 म्हणजे 12 दोन्ही 24 म्हणजे टोटल किती झाली संख्या? 24 झाली. बघा, आता हे टोटल 25 हाडांचा मिळून 25 हाडांचा काय तयार होतो? तयार होतो कोण? हा छातीचा पिंजरा तयार होतो. आणि हा पाठीमागील बाजूस, कशाला? पाठीमागील बाजूस कशाला जोडलेला असतो? तो पाठीच्या कण्याला. जोडलेला असतो, लक्षात ठेवा. 25 हाडांचा तयार होतो. काय? छातीचा पिंजरा पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्यास तो जाऊन जोडलेला असतो. सोपा पॉइंट आहे, सिंपल आहे, घाबरू नका, ध्यान ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बरगड्या आहेत, ह्या जे 12 बरगड्या होत्या, या 12 बरगड्यांच्या 7 बरगड्या, 12 बरगड्यांपैकी 7 बरगड्या काय असतात? मागील बाजूस कशाशी? पाठीचा जो मणका असतो याच्याशी, जो बघा पाठीचा जो मणका असतो याच्याशी निगडीत असतात, बघा. आणि समोरच्या बाजूस खुर्च्याच्या सहाय्याने कशाला? छातीतील हाडांना जोडलेल्या असतात. लक्षात आलं? सोपं सांगितलं, घाबरून जायसारखं नाही. 7 जोड्या कुठं? पाठीमागील मणक्यास. तर आणि ते समोर कुठं? छातीतील हाडाला. कशाच्या सहाय्यानं? खुर्च्याच्या सहाय्यानं जोडलेल्या असतात, लक्षात ठेवा. सोपं आहे. पाठीमागील मणक्यास आणि समोर छातीतील हाडास खुर्च्याच्या सहाय्यानं 7 जोड्या एकमेकांना जोडलेल्या असतात. सोपं आहे, घाबरायसारखं काहीही नाही. सायन्स तुम्हाला एवढं सोपं जाईल, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून याला व्यवस्थित समजून घ्या. आणि हा बघा, कधी सांगण्यात चुकी होते, कधी लिखाणात चुकी होते, किंवा कधी समजवण्यात चुकी होते. पण आपण आउटपुट घेताना आपण कसं समजून घेतोय, किंवा आपण किती कॉन्सन्ट्रेट करून बघतोय, समजतोय, त्यावेळेसच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ समजेल आणि त्यावेळेसच तुम्हाला त्याचं काहीतरी आउटपुट भेटेल. लक्षात आलं? म्हणून व्यवस्थित शॉर्ट बट स्वीट समजून घ्या आणि टप्प्यात कार्यक्रम करायचा. बघा, 8, 9 व 10 या ज्या बरगड्या आहेत, या बरगड्या ज्या आहेत, या बरगड्यांना
8, 9 व 10 या ज्या बरगड्या आहेत ना, हे 7 खुर्च्याच्या सहाय्यानं जोडलेले आहेत. हे जे 7 जोड्या होत्या यांच्या सहाय्यानं जोडलेले आहेत. 7 जोड्यांना खुर्च्याच्या सहाय्याने जोडतात, जोडलेले असतात. आणि 11 आणि 12, 11 आणि 12 काय छातीतील हाडांना जोडलेले नसतात. छातीतील हाडांना जोडलेले नसतात. म्हणून यांना तरंगत्या बरगड्या म्हणतात. इथे लिहितो मी, म्हणून यांना तरंगत्या बरगड्या म्हणतात. काय तरंगत्या बरगड्या म्हणतात. हे जोडलेल्या नसतात, कोणासोबत छातीतल्या हाडाला जोडलेल्या नसतात, म्हणून ह्यांना तरंगत्या बरगड्या म्हणतात. सोपं आहे, सोपं लक्षात ठेवा, घाबरू नका. व्यवस्थित सांगितलेलं आहे मी तुम्हाला. बघा आपण पाठीचा कणा बघू. वर्टिब्रल कॉलम लक्षात ठेवा. पण हा जो कणा असतो बघा, कुलपासारखी हाडं जी असतात ही एकमेकांना जोडून तयार झालेली असतात. लक्षात ठेवा, ही एकमेकांना जोडून काय पाठीचा कणा तयार झालेला दिसून येतो तुम्हाला. आपल्या प्रत्येकाच्या पाठीचा कणा लक्षात ठेवा. आपला पाठीचा जो कणा असतो याच्यामुळं आपल्या शरीराला आधार प्राप्त होतो. लक्षात ठेवा, शरीराला काय होतो? आधार प्राप्त. आधार लक्षात आलं? शरीराला आधार लक्षात ठेवा. या मणक्यामध्ये किती? एकूण 33 हाडं. एकूण 33 हाडे असतात. सोपे पॉइंट आहे, तर 33 हाडं असतात ह्याच्यामध्ये. आणि ह्याच हाडांना काय म्हणतो आपण? मणके म्हणतो. त्यांना मणके म्हणतात. काय म्हणतात? त्यांना मणके म्हणतात. सोपं आहे. अतिशय महत्वाचा पॉइंट सांगतो बघा. हा जो पाठीचा कणा असतो, हा पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या मेरुरज्जूचे संरक्षण करतो. मेरुरज्जूचे संरक्षण करतो. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बघा. हा पाठीचा कणा 33 हाडांचा बनलेला असून इतर 9 मणके जोडली जाऊन 2 हाडे तयार होतात या ठिकाणी. लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट पण आहे हा. आता बघा, ह्याचे 5 भाग पडतात. काय? 5 भाग पडतात ह्याचे. आता ह्याच्यातील एक एक भाग बघू आपण. महत्वाचा भाग कोणता असेल बघा. पहिल्या नंबरचा भाग आपल्या मानेचा भाग. मानेचा भाग बघा. या मानेचा भाग जो असतो, या मानेच्या भागामध्ये टोटल किती हाडं असतात? मानेचा भाग जो असतो, या मानेच्या भागामध्ये किती मणके असतात? 7 मणके असतात. 7 मणके असतात. लक्षात ठेवा. पुढे बघा. आता अजून एक पुढचा भाग. जसा मानेचा भाग होता तसा पुढचा भाग कोणता? छातीचा भाग. छातीचा भाग. लक्षात ठेवा. आता या छातीच्या भागामध्ये किती मणके असतात? 12 मणके असतात. सोपं आहे, सोपं ध्यानात ठेवा. घाबरू नका. कुठं किती काय कसं काय नाही हे सगळं सांगितलं. व्यवस्थित ध्यान द्या, व्यवस्थित बघा. कमरेचा भाग बघा. कोणता? कमरेचा भाग. ह्याच्यात किती हाडं असतात? 5. हे याच्यात किती मणके असतात? 5.
लक्षात आलं, 5 मणके असतात बघा. कुटी भाग किंवा त्रिकास्ती पण असतो. कुटी भाग किंवा त्रिकास्ती, यामध्ये टोटल किती? 5 मणके असतात. आलं लक्षात? आता बघा, शेपूट किंवा माकडहाड याच्यामध्ये 4. माकडहाड लक्षात आलं. शेपूट किंवा माकडहाड, तुम्हाला अभ्यासाला बसायला की तुमचं माकडहाड दुखते, बरोबर आहे का? हे पॉइंट महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सिंपल सांगण्याचा प्रयत्न केला, आकृती बघले तुम्ही सगळं, आणि मी सहसा प्रत्येक गोष्टी शॉर्ट्स मध्ये अपलोड करत आहे. आकृतीचा भाग जेवढा काय आहे तो आकृतीचा भाग मी शॉर्ट्स मध्ये अपलोड करत आहे, म्हणून आपल्या शॉर्ट्स पण बघत चला. लक्षात आलं? जेणेकरून तुम्हाला आकृती सिंपल आणि व्यवस्थितरित्या लक्षात येईल. आता बघा, ह्या मणक्यामध्ये ना चेतारज्जू कसा असतो? सुरक्षित असतो. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. बघा, मी आता आपण काय बघितलं अगोदर? अक्षीय सांगाडा बघितला अगोदर. आता आपण उपांग बघा, हात व पाय हे वेगवेगळ्या भागात हातात व पायात वेगवेगळे हाडं दिसून येतात. मग ती कशी? नंतर सांध्यांनी जोडलेली असतात, बरोबर आहे. त्याच्यातील उदर व शाखा हात ह्याच्यामध्ये किंवा असेल, किंवा प्रगंडास्थी असेल, किंवा अंतप्रकोष्ठास्थी असेल, किंवा बहिप्रकोष्ठास्थी, मणिबंधातील हाडे, मणिबंध, बहिर्मुखम, बाहुबली चढायला लक्षात ठेवा. हाताचा पंजा असेल किंवा बोटांची हाडं असतील, हे हाताचं पायाचं आलं. यामध्ये तुम्ही आता लक्ष द्या, पुढे बघा, ही गोष्ट लक्षात घ्या, कुठं किती आहेत बघा. हे उदर व शाखा हात ह्याच्यामध्ये टोटल हाडं किती आहेत बघा. म्हणजे हे एक हात असेल आणि हे एक हात असेल, दोन्ही हाताचे, दोन्हीचे मिळून किती झाले हाडं? 30 म्हणजे टोटल 60 हाडं झाले. लक्षात आलं? हे त्यानंतर बघा, हे प्रगंडास्थी ह्याच्यामध्ये किती हाडं असतील? 1 हाड आहे. याच्यामध्ये किती? 1. बघा, हे अंतप्रकोष्ठास्थी जे ह्याच्यामध्ये सुद्धा एकच हाड आहे, आणि हे बहिप्रकोष्ठास्थी जे आहे ह्याच्यामध्ये सुद्धा एकच हाड आहे. हे बघा, नावं किचकट असतील पण तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावं लागलं. आता थोडंफार तर डोक्याला ताण द्यावाच लागणार आहे, मग हे लक्षात ठेवा. आता हे मणिबंधातील हाडे, मणिबंध बहिर्मुख म्हणून बाण मारितो खटाखट, बरोबर का? त्याच्यामध्ये टोटल हाडे किती आहेत बघा? 8 हाडे आहेत. किती? 8. हाताचा जो पंजा आहे ह्याच्यामध्ये टोटल हाडे किती आहेत? 5. लक्षात ठेवा. आणि हे बोटांची हाडं, बोट टोटल ह्याची हाडं किती आहेत? टोटल 14 हाडे आहेत. हे लक्षात ठेवा. मग हे कसे आहे? आता त्यानंतर आपण बघा, हातामधील काही हातामधील हाडं जे आहे त्यांचं उगमस्थान असेल, किंवा त्यांचं नाव असेल, किंवा त्याचं ठिकाण असेल, ते पण बघू आपण. समजा हे ठिकाण आहे, त्याचं ठिकाण बघा. मी त्या अगोदर थोडंसं हे दिसत होतं म्हणून मी हे केलं, अगोदर मांडून घेतलं. पुढे बघा इकडे, आता ह्या दंडामध्ये किती हाडं असतात? 1 हाड असते, बरोबर. आता हात जे आहे, या हातामध्ये किती? 2. लक्षात ठेवा. मनगट जे आहे, ह्या मनगटात 13. खूप सोपं आहे हाडांची संख्या. आणि हे बोटामध्ये किती असतात? 14, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे हाडांची संख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. यांच्यामध्ये कोणत्या किती हाडं आहेत ते काय नाही ते पुढे ध्यान ठेवा. ह्यांना काय नावं आहेत ते सुद्धा नावं ध्यान ठेवा. यांचं ठिकाण सुद्धा ध्यान ठेवा. कोणत्या ठिकाणी किती हाडं असतात हे खूप महत्वाचं आहे. लक्षात आलं? तळ हातामध्ये काय हाड दिसून येते का तुम्हाला? नाही. पुढे बघा. बघा, आता पायाची हाड बघू आपण. पायाची हाड किती? 2. पायात 2 हाड असतात. किती हाड? 2 हाडे असतात. बघा, बाहेरील हाडाला काय म्हणतात? फ्युब्युला. आणि आतील नळीस काय म्हणतात? टिबिया म्हणतात. काय म्हणतात? टिबिया. हे महत्वाचे पॉइंट आहेत. आता बघा, पायातील मांडीमध्ये जे हाड असते, हे पायातलं सगळ्यात मोठं हाड आहे. ह्याला आपण काय म्हणतो? फिमर म्हणतो. काय म्हणतो? फिमर. लक्षात ठेवा, सोपं आहे. आणि जे वाटी असते त्या वाटीच्या हाडाला आपण काय म्हणतो? पॅटेला. काय? पॅटेला. वाटीच्या हाडास पॅटेला. लक्षात आलं? पॅटेला म्हणतात. बघा, जे अधोशाखा आहे, अधोशाखा म्हणजे यामध्ये किती आले? जसे हाताचे होते
30 आणि 30 बरोबर किती 60. लक्षात आलं एवढं. पुढे उर्वस्थी असेल, उर्वस्थी किंवा जानवस्थी असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा एकच हाड असतं आणि याच्यामध्ये सुद्धा एकच हाड असतं, लक्षात ठेवा. आणि हा टिब्युला जो असतो ह्याच्यामध्ये बी एकच हाड आणि फिब्युला जो असतो ह्याच्यामध्ये बी एकच हाड. बघा फिब्युला असेल आणि कोणता टिबिया जे असेल, ह्या दोन्हीमध्ये सुद्धा एकच हाड असतं. लक्षात आलं, एकच. बघा आपला घोटा जे असतो ह्या घोट्यात किती, घोट्यातील अस्थी किती असतात 7. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉइंट आहे. इथं घोट्याच्या ठिकाणी पायाचा जो तळवा असतो, आपला जो पायाचा घोटा असतो तिथे 7 हाडं असतात, बरोबर. पुढे बघा आपला पायाचा पंजा जो असतो, काय पायाचा पंजा, यामध्ये किती हाडं असतात 5 हाडं असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता बोटामध्ये असणारे हाडं किती आहेत 14. बोटातील 14 हे लक्षात ठेवा. अतिशय सोप्यात सोपं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मी, घाबरून जायसारखं काही कारण नाही, म्हणून लक्ष द्या आणि व्यवस्थित ध्यान ठेवा. आणि बघा 2 कान जे आहेत या दोन्ही कानात किती 3 हाडे, दोन्ही कानात 3 मिळून टोटल किती 6 हाडं, लक्षात ठेवा. बघा हे कानातले कडी स्टिरअप जे असते आपल्या, हे सगळ्यात लहान हाड आहे आपल्या शरीरामधलं, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचा पॉईंट परीक्षेला विचारलं जाऊ शकते आपल्याला. अतिशय आपलं तांदळाचा दाणा जो असतो ह्याच्यापेक्षाही बारीक आणि काडी सारख्या टाईप मध्ये हे हाड असते, म्हणून हे खूप छोटं हाड आहे आपल्या शरीरामधलं, लक्षात ठेवा. हाड हेच आहे जे आपल्या शरीरात सगळ्यात लहान आहे. बघा मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत व लांब हाड हे कशात आहे, मांडीमध्ये आहे. त्याला आपण काय म्हणतो उर्विका म्हणतो, लक्षात ठेवा. काय म्हणतो उर्विका. उर्विका हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. सगळ्यात मजबूत हाड मानवी शरीरातलं आणि सगळ्यात मोठं. बघा आता आपण हाडांचे सांधे बघू, हे पण महत्वाचा पार्ट आहे. यामुळे आपल्या शरीराची हालचाली वगैरे दिसून येतात. हाडांचा सांधा म्हणजे कसा 2 हाडे एकत्रित जोडतात बघा, तसे ज्या सांध्यांचा भाग असतो त्यात, बरोबर. आपल्या शरीरातील हाडे कशी असतात, अस्थिबंधानं जोडलेली असतात. बंधाने जोडलेली, लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. सांधा कशाला म्हणतात बघा, असा ठिकाण शरीरातील असा भाग ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक हाडे एकमेकांना जोडलेली असतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक हाडे जोडलेली असतात. महत्वाचा पॉईंट आहे, त्यांना आपण काय म्हणतो सांधा म्हणतो, लक्षात ठेवा. बघा हे सांधे जे असतात 2 प्रकारचे असतात, 2 प्रकारचे असतात. कोण सांधे, नंबर 1 कोणता चल सांधा आणि दुसरा अचल. चल सांधा अचल सांधा. आता चल सांधा म्हणजे काय, ज्या हाडांची हालचाल होते, ज्या हाडांची हालचाल होते, म्हणजे हात असेल पाय असेल. आणि अचल म्हणजे ज्या हाडांची हालचाल होत नाही. लक्षात आलं. कोणते, उदाहरणार्थ कवटीची हाडे, इथं उदाहरणार्थ कवटी, काय जबडा सोडून खालचा जबडा
सोडून फक्त त्याचीच हालचाल होते. अपवाद विचारलं जाऊ शकते परीक्षेला, अचल सांध्यामधील कोणता असा सांधा आहे की ज्याची हालचाल होते? तर अचल सांध्यातील एकमेव असा सांधा आहे ज्याची हालचाल होते, तो कोणता? खालचा जबडा. कुठला? कवटीतला. लक्षात आलं? तर बघा, चल सांधा जो आहे, या चल सांध्याचे काय प्रकार पडतात मी अगोदर सांगितले, पण चुकून काय झाले, कॅमेरा ऑफ झाला होता आणि मी हे अगोदर लिखित स्वरूपात सांगितलं होतं, पण आता मला मी हे परत तसं जसं लिहिले, आता ऑटोमॅटिक लिहिलेलं आहे, तर मी तसंच सांगतो. बघा, यात पहिला बिजागरीचा जो सांधा आहे, या सांध्यांची हालचाल फक्त एकाच दिशेने होते, म्हणजे 180 कोनामध्ये हालचाल दिसून येते. म्हणजे जसे की उदाहरणार्थ हात असेल, पाय असेल, या गोष्टी आल्या लक्षात ठेवा. आणि उखळीचा जो सांधा असेल, या हाडांची हालचाल 2 किंवा 2 पेक्षा अधिक कशामध्ये होते? दिशेनं घडून येते, म्हणजे 360 कोनामध्ये डिग्रीमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ आपल्या खांदा असेल किंवा खुबा असेल, हे गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सरकता सांधा जो आहे, यातील हाडे फक्त एकमेकावरच सरकू शकतात किंवा हालचाल करू शकतात. उदाहरणार्थ हे आपलं जे मनगट आहे, ह्या मनगटातील हाडे लक्षात ठेवा, किंवा आपल्या पायाचा घोटा जो आहे तिथे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी सहज आणि सिंपलरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जर समजा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलाय तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट अँड शेअर करत चला आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा. आणि आपल्या व्हिडिओचा जर नक्कीच फायदा होत असेल तर होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे, म्हणून आपल्या व्हिडिओला शेअर करत चला. धन्यवाद.